हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्वे? आज आपण बघणार आहोत एक सुंदर नवीन रांगोळी, राधाकृष्णाची बालपणीची रांगोळी, होळी खेळतानाची. मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का? होळी हा रंग, प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जाणारा लोकप्रिय आणि महत्त्वाचा हिंदू सण आहे. हे राधा आणि कृष्ण या देवताचे शाश्वत आणि दैवी प्रेम साजरे करते. या व्यतिरिक्त हा दिवस वाईटावर चांगल्या विजयाचे प्रतीक आहे, कारण तो हिरण्यकश्यपूवर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे स्मरण करतो. राधाकृष्णाची होळी ही त्यांच्या पवित्र आणि शाश्वत प्रेमाचे प्रतीक आहे. पौराणिक कथेनुसार कृष्णाला स्वतःच्या गडद त्वचेबद्दल लाज वाटत असे आणि गोऱ्या रंगाच्या राधेबद्दल आकर्षण होते. म्हणूनच यशोदेच्या सल्ल्यानुसार कृष्णाने राधा आणि गोपिकांसोबत रंग खेळून सण साजरा केला. तो होता रंगांचा सण. होळीची सुरुवात केली जाते जी प्रेमाचे प्रतीक मानली जाते. राधाकृष्णाची होळी ही एक प्रेमाचं प्रतीक आहे. कृष्ण आणि राधा यांच्यातील रंगीबेरंगी होळी त्यांच्या प्रेमाचे, आनंदाचे आणि एकतेचे प्रतीक आहे. तुम्हाला माहिती आहे का मैत्रिणींनो, कृष्णाचा जन्म मथुरेत झाला, पण तो गोकुळात नंद यशोदेकडे वाढला. लहानपणी राधाकृष्णाची भेट वृंदावनात झाली. राधा कृष्णापेक्षा 5 वर्षांनीच मोठी होती आणि तिने कृष्णावर निस्सीम प्रेम केले. पौराणिक कथेनुसार भगवान कृष्णाने प्रथम ब्रजमध्ये गोप-गोपी आणि राधा यांच्यासोबत रंग खेळून होळीची परंपरा सुरू केली. यशोदेच्या सांगण्यावरून कृष्णाने राधेच्या चेहऱ्यावर रंग लावला, जेणेकरून रंगभेद दूर होऊन सर्व एकच समभाव ही भावना त्यामध्ये सांगितली जाते. आता आपण रांगोळीकडे वळूया. स्टोरी तर माहीत झाली आपल्याला, राधा आणि कृष्णाने होळी कशी खेळली. आपणही होळी खेळतोच, तर सुंदर अशी रांगोळी ह्या होळीच्या वेळेस आपल्या दारापुढे ठेवायला सज्ज करूया. कशी वाटली ते कळवा. त्यानंतर रांगोळीची प्रोसिजर नेहमीप्रमाणेच आहे. पहिला लेअर टाकल्यावर सेकंड लेअरही टाकायचा, पण सेकंड लेअर टाकताना लाईट कलर नंतर टाकावे, ते डार्क कलरमध्ये मिक्स होतात. त्यानंतर मी बॅकग्राऊंडला नाही का व्हाईट कलर दिला होता, तर तो व्हाईट कलर थोडासा त्याच्यामध्ये नंतर ब्लॅक कलर मिक्स झाला, त्यामुळे तो कोरड्या ब्रशने साफ करून घ्यायचा. प्रत्येक वेळेस रंग टाकल्यावर आपल्याला त्याला दुसऱ्या पेपरने टॅप करून झटकायचे आहे. झटकून झाल्यावरही जर इतरत्र रंग गेला असेल तर सिंपल साधा कोरडा ब्रश घेऊन त्याने झटकून घ्यायचा आहे. त्यानंतर सेकंड लेअर टाकताना मी ओढणीचा कलर डार्क पिंक केलेला आहे. त्यानंतर जे आईज आहेत ते मी व्हाईटच राहू दिलेले आहेत. त्यामध्ये जर आपण ब्लॅकने हाताने करायला गेलो तर ते नीट होणार नाही, इतरत्र पसरेल. त्यामुळे मी आईज व्हाईटच राहू दिलेले आहेत. नंतर त्यावर ब्लॅक कलरने आणि ब्राऊन कलरने कलरिंग करून घेतलेले आहेत. सेकंड लेअर टाकताना ब्लॅक कलर जिथं जिथं आधी थोडा राहिला असेल तिथं व्यवस्थित टाकून घेतलेला आहे. प्रत्येक वेळेस जर रंग इकडे तिकडं गेला झटकताना तर तो कोरड्या ब्रशने नीट व्यवस्थित काढून घ्यायचा आहे, नाहीतर रांगोळीची फिनिशिंग खराब होईल बरं का. आता होटांना कलर देताना माझ्याकडनं असं झालं की थोडासा फॅब्रिक ग्लू पसरून गेला आणि ओठांचा कलर थोडा ब्रॉड झाला, पण काही हरकत नाही, रांगोळी छानच झाली आहे. सगळ्यात लास्टला मीने स्किन कलर आणि ब्लाउजाचा येलो कलर टाकून घेतलेला आहे, कारण की हे 2 कलर खूप लाईट होते, त्यामुळे मग मी
सगळ्यात लास्टला हे कलर टाकलेले होते सेकंड लेअरच्या वेळेस. प्रत्येक वेळेस आपण दुसऱ्या पेपरने जेव्हा रांगोळी प्रेस करतो तेव्हा एक काळजी मात्र घ्यायची आहे की त्या पेपरवर प्रेस करताना हाताचा यूज न करता कापड घ्यायचा, कारण की आपण आधी काळा रंग टाकलेला असतो, आपल्या बोटांना काळा रंग लागलेला असतो आणि जो पेपर आपण यूज करतो मग तो काळपट दिसतो किंवा आपल्या हाताचं तिथं निशाण पडते. त्यामुळे आपण ही काळजी नक्कीच घ्यायची आहे. आता राधेच्या चेहऱ्यानंतर मी कृष्णाच्या चेहऱ्यालाही लास्ट लेअर देऊन दिलेला आहे. तो ब्ल्यू कलर मी बनवलेला आहे घरी. तो कसा ते तुम्हाला हवं असेल तर मला नक्की कमेंट करा. मी तुम्हाला तो व्हिडिओ नक्कीच टाकेल. सेकंड लेअरच्या वेळेस थोडं कुठे कोपरे कापरे नीट राहिलेले असतील ते बघून व्यवस्थित फॅब्रिक ग्लू लावून त्याच्यावर रांगोळी टाकून घ्यायची आहे, नाहीतर रांगोळीची फिनिशिंग नीट दिसत नाही. तुम्ही बारकाईने जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला नक्की दिसेल मी ज्या कागदाने प्रेस करते आहे त्या कागदावर माझ्या हाताचे काळपट असे निशाण पडलेले आहेत. पण नंतर मी क्लॉथ यूज करायला सुरुवात केली आणि काम अगदीच इझी झालं. आता आपण कृष्णाचा मुकुट सजवून घेणार आहोत. त्या मुकुटासाठी मी येलो आणि लाईट ऑरेंज कलर घेतलेला आहे. यानंतर आपण आईजला सगळ्यात लास्टला व्हाईट कलर देऊन देणार आहोत. त्यानंतर आहे आता सर्वात सुंदर पार्ट, त्याच्याने पूर्ण रांगोळीला जान येते, ती म्हणजे बॉर्डर करण्याची. तर मी ब्लॅक कलर नेहमीप्रमाणे आईजला वापरलेला आहे. एका स्ट्रोकमध्ये बघा किती सुंदर आलेला आहे. जास्त ब्रश चालवायची गरजच नाही. अगदी व्यवस्थित जास्त पाणी न लावता एकदम लाईटली ब्रश चालवायचा, म्हणजे इकडं तिकडं पसरत नाही. त्यानंतर जर कुठे आपल्याला काही वाटत असेल तर व्यवस्थित रांगोळी आधीच टाकून घ्यायची आहे व आउटलाईन करायला सुरुवात करायची आहे. ब्लॅक आउटलाईन मी आईजला, चेहऱ्याच्या बॉर्डर लाईनला, हँडला आणि थोडं केसांच्या इथं कुठं व्हाईट कलर दिसत होता रांगोळीचा लागलेला तिथं लावून घेतलेला आहे. त्यानंतर कृष्णाच्या ड्रेसलाही बॉर्डरला मी ब्लॅक कलर देऊन घेतलेला आहे. त्यानंतर राधेच्या ओढणीलाही तोच कलर दिलेला आहे. तुम्ही व्हिडिओ अगदी बारकाईने व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हालाही अगदी इझिली जमेल. आता नेहमी शेडिंग करताना एकच प्रश्न पडतो, शेडिंग करायची कशी? तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता हे चेहरे वगैरे आहेत म्हणून ब्लॅक कलरने आपण शेडिंग केलेली आहे. कधी डार्क कलर असेल तिथं ब्राऊन किंवा ब्लॅक कलर वापरायचा आणि जिथं आपल्याला शेड दाखवायची आहे तिथं त्यातच व्हाईट कलर टाकून तो कलर लाईट करून त्याची शेडिंग दाखवायची. मी राधेच्या ओढणीलाही सेम प्रकारेच केलेला आहे बरं का. त्यामध्ये रेड कलर किंवा पिंक कलरमध्ये व्हाईट कलर मिक्स केला आणि छान असा लाईट पिंक कलर करून त्याची शेडिंग करून घेतलेली आहे ओढणीला, साडीला. त्यानंतर ओठांनाही थोडासा शेप आपल्या रेड कलरने देऊन घेतलेला आहे, त्यामुळे ते उठावदार वाटत आहे. तुम्हाला काही कमतरता वाटली का रांगोळीमध्ये तर ते नक्की सांगा आणि रांगोळी कशी वाटली तेही सांगा. त्यानंतर मी बांगड्यांच्या मध्ये शेडिंग दाखवण्यासाठी बांगड्या वेगवेगळ्या अशा डिवाईड दिसण्यासाठी मी त्यामध्ये डार्क मेहंदी कलरने त्यावर लाईन मारून घेतलेल्या आहेत. त्याचप्रमाणे फेट्यावरही ऑरेंज कलरने, ॲक्रेलिक कलरने लाईन्स मारून घेतलेल्या आहेत, त्यामुळे फेटा उठावदार आणि सुंदर असा दिसायला लागला. मग आता ज्वेलरी दाखवायची वेळ आली. मग राधेच्या
बिंदीला मीने छान असा तिलक शेपचा एक कुंदन लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपले राऊंडवाले कुंदन चिपकवून घेतलेले आहेत. राधेच्या बिंदीलाही मी सेम प्रोसिजर केलेली आहे. त्यानंतर कृष्णाचं पीस हे डार्क ग्रीन कलरने त्यावर शेडिंग दाखवलेली आहे व आतमध्ये स्टोन चिपकवून घेतलेले आहेत. त्यानंतर त्याच्या अवतीभोवती मीने बॉल चेनही लावून घेतलेली आहे. बॉल चेनच्या जागी तुम्ही स्पार्कल ॲक्रेलिक पण वापरू शकतात. तोही खूप सुंदर दिसतो. राधेच्या साडीच्या बॉर्डरला आणि कृष्णाच्या ड्रेसच्या बॉर्डरला मीने गोल्डन कलरची ॲक्रेलिक लावून घेतलेला आहे. खूप सुंदर असा तो चमकून येतो. बॉल चेन लावताना अगदीच व्यवस्थित नीटनेटकी अशी बॉल चेन लावायची आहे. इतरत्र जर ते फैललं तर मग आपल्या रांगोळीची फिनिशिंग मात्र खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर आपल्याला व्यवस्थित येत असेल तरच ते काम शुअरली करायचं, नाहीतर आपला ॲक्रेलिक कलरचं गोल्डन बॉर्डर लायनर खूप छान दिसते, तेही वापरू शकतो. कशी वाटली तुम्हाला बरं रांगोळी? तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि नक्की बनवून बघा आणि फोटो व्हिडिओ शेअर करा.